जादूचा दगड. गणूदादा का हसले? सुखी, वैभव संपन्न असे जीवन बालपणापासून पुन्हा जगण्याची संधी कोणाला नको असते. तशी सोन्याची संधी त्या जादूच्या दगडाने गणूदादांना मिळत होती. पण गणूदादा त्या दगडाकडे पाहून नुसते हसले. ते असे का हसले? शनिवारचा दिवस होता. 8व्या इयत्तेतील इक्बालची तमाम गँग क्रिकेट खेळायला गेली होती. सतीश सकट सर्वजण आपण अजित वाडेकर आहोत या रुबाबात खेळत होते. 6माही परीक्षा संपल्यामुळे अभ्यासाची कटकट नव्हती. दिवाळीचे फटाके, चकल्या, कडबोळी यांची स्वप्ने जागेपणी पण पडू लागली होती. खेळ संपला की शेजारच्या डोंगरात फेरफटका मारायचा. शाळेच्या बागेत हळूच डोकावून पाहायचे. गणूदादा नाही असे पाहून चिंचेवर दगड मारायचे नि चिंचांचे आकडे खिशात कोंबायचे. गणूदादा येतोय असे वाटलेच तर साळसूतपणे चालू लागायची. गणूदादा बरोबर गप्पा देखील मारायच्या. येरे येरे कोल्ह्या, बोरं पिकली ही गोष्ट पुन्हा एकदा सांग म्हणून त्याच्या पाठीला लागायची. हा त्यांचा दर शनिवारचाच कार्यक्रम होता. शाळेच्या माळ्याला लहान थोर सर्वच गणूदादा म्हणत. गणूदादा प्रेमळ होता. तो खुश झाला तर आपणहून चिंचा, बोरे नि रायावळे मुलांना द्यायचा. मुलांनी स्वतः चिंचा मागितल्या तर पडसे होईल म्हणून सांगायचा. जर का कोणी त्याच्या तावडीत सापडला तर मात्र काम कठीण होते. मोठा गुन्हा केला की तो हेडमास्तरांकडे तडक घेऊन जाई. पण असे अगदी क्वचितच. डोळे वटारणे, फार तर एखादी टप्पल देणे इत्यादी शिक्षेवरच गणूचे काम भागत असे. काही म्हणा, पण म्हाताऱ्या गणूदादाबद्दल सर्वांनाच आपुलकी होती. गणूदादाचे शब्दचित्र लिहून तर सतीशने निबंध स्पर्धेत बक्षीस मिळवले होते. ते शब्दचित्र दत्तू नि इक्बाल यांनी गणूदादाला वाचून दाखवल्यावर त्याचे डोळे ओले झाले होते. शनिवारचा खेळ संपला. मुले डोंगरात फेरफटका मारायला निघाली. तो एका झाडाखाली गवतात त्यांना काहीतरी चकाकताना दिसले. गवत बाजूला करताच एक निळा निळा दगड त्यांना दिसला. नारळाच्या वाटीसारखा त्याचा आकार होता. त्याला पैलू होते. तो हिऱ्यासारखा चकाकत होता. तेजपुंज दिसत होता. पेपरवेट सारखा जड होता. जो कोणी याची पूजा करील त्याला खूप संपत्ती मिळेल, सौंदर्य लाभेल, सुख लाभेल, पण पुन्हा एकदा बालपण प्राप्त होईल आणि पूर्वीचे जीवन विसरायला होईल. त्या निळाशार दगडाला हात लावताच एकदम वीज चमकली. आकाशात गडगडाट झाला. वरील वाक्ये गंभीरपणे 3 वेळा उच्चारली गेली. कानठळ्या बसतील इतक्या मोठ्याने आकाशवाणी झाली. हा चमत्कार पाहून दत्तू, सतीश, इक्बाल व त्यांचे मित्र एकमेकांकडे पाहतच राहिले. 2 मिनिटे कोणीच काही बोलले नाही. सगळे आकाशात काही दिसते का पाहत होते. आकाशात फक्त निरनिराळे रंग दिसत होते. सूर्य मावळण्याच्या बेताला आला होता. अजून ते शब्द प्रत्येकाच्या कानात घुमत होते. सतीश हा वर्गाचा मॉनिटर होता. दत्तूला डोळ्याने खुणावून इक्बाल सतीशला म्हणाला, सतीश, तू आमच्या वर्गाचा प्रमुख, तेव्हा तूच कर या दगडाची पूजा. सगळेजण खो खो करून हसायला लागले. सुख, संपत्ती, सौंदर्य हे सर्व छान होते, पण त्यासाठी सर्व काही विसरून पुन्हा एकदा लहान व्हायचे, पुन्हा दुपट्यावर झोपायचे, अंथरुणात शू करायची. आपण रडल्यावर कुर्र करीत मोठ्या माणसांनी आपल्याला सतवायचे. आपले पोट दुखत असायचे नि या शहाण्या सुरत्या मोठ्या माणसांनी आपल्या कानात तेल घालायचे. नको रे बाबा ते हाल. छे, हे कोणालाच नको होते. आपला 8वीचा वर्ग, क्रिकेटचा खेळ, पुढच्या रविवारची कबड्डीची मॅच, जवळ आलेली दिवाळी, बाबांचा बोनस, मग नवे कपडे, फटाके, चिवडा, करंजा, कडबोळी, आकाशकंदील, शिवाय सुट्टीत मामाकडे जायची. हे सर्व सोडून पुन्हा लहान व्हायला कोणीच तयार नव्हते. कोण शहाणा तयार होईल? सतीश, तूच कर रे राजा या दगडाची पूजा. इक्बालने सतीशला पुन्हा आग्रह केला. सतीश विचार करीत होता. रिंगण्याशी नि खुळखुळ्याशी खेळताना पाहून आपले मित्र आपल्याला, हा विचारच सतीशला नकोसा झाला. तेवढ्यातच त्याला एक आयडिया सुचली. आयडिया होती अगदी. दूधवाल्या भैयाला हा दगड दिला तर? पण नको. कितीदा सांगितले तरी तो दुधात पाणी घालतोच. आपले काका गरीब आहेत. त्यांना हा दगड दिला तर खूप पैसा मिळेल त्यांना, तेव्हा काकांनाच द्यावा. पण नको, काका सुद्धा आम्हाला मारतात. त्यांनाही हा द्यायचा नाही. अरे हो, आपल्या गणूदादाला दिला तर? गणूदादाची कल्पना त्याला आवडली. ही कल्पना त्याने दत्तू, इक्बाल वगैरेंना सांगितली.
मग त्यांनी खूप चर्चा केली. प्रत्येकाने वेगवेगळे नाव सुचवले. आता काय करायचे? पण त्यांच्या शाळेत युवक सभा होती. चर्चा करून निर्णय घ्यायची सवय त्यांना होती. सर्वांच्या मते गणूदादाचेच नाव पास झाले. गणूदादा म्हातारा होता. हल्ली अधिकच थकला होता. तो व त्याची बायको आंब्याखालच्या झोपडीत राहत होती. मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती. गणूदादा दिवसभर माळ्याचे काम करी. कधी कधी शून्यात दृष्टी लावून बसे. आपल्याशीच बोले, हसे, खिन्न होई. त्याच्या डोक्याला टक्कल पडलेले होते. सगुणाबाईचेही केस पूर्ण पांढरे झाले होते. त्यांचा विजय, एकुलता एक मुलगा, 1942च्या चलेजावच्या चळवळीत मारला गेला होता. एकमताने ठरले की गणूदादाला हा दगड द्यायचा व त्याला पूजा करायला लावायचीच. निर्णय ठरताच सगळेजण उड्या मारीतच गणूदादाच्या झोपडीत शिरले व त्याला गरडा घातला. गणूदादा माठाची भाजी निवडत होता व सगुणाबाई भाकऱ्या भाजीत होती. दत्तू, इक्बाल, सतीश सर्वजणच एकदम बोलू लागले. गणूदादा, तुम्ही एकदम श्रीमंत होणार. तुम्हाला खूप पैसा मिळणार, बंगला मिळणार, सौंदर्य मिळणार. प्रथम या दगडाची पूजा करा. गणूदादाने दगड पाहिला, सगुणाबाईला दाखवला. त्या दगडाकडे पाहून दोघेही गालातल्या गालात हसली. गणूदादा व सगुणाबाई का हसत आहे हे मुलांना कळेना. गणूदादाने उत्तर दिले नाही. तो खाटल्याखाली शिरला व एका बोचक्यातून त्याने अगदी तसाच निळा दगड बाहेर काढला. हुबेहूब तस्सा. याला लपवून त्याला बाहेर काढावा. चिमणीच्या दिव्यासमोर दगडाची एक बाजू धरून गणूदादा म्हणाले, एकेकाने इकडे या, पहा यात आणि सांगा सर्वांना. इक्बाल सर्वात चुणचुणीत व बडबड्या. तो पुढे झाला, दगडात पाहू लागला व सांगू लागला, बापरे, हे काय? आत कॅलेंडर आहे. पाने उलटत आहेत. 1971, 70, 69, 68, 1920. एक झोपडी आहे. आत एक बाई झोपली आहे. ती कण्हत आहे. ती आजारी आहे. तिच्याजवळ एक मुलगा बसला आहे. तो मुलगा गणूदादांसारखाच दिसत आहे. 2-3 मुले. ती पहा धावत आत आली. ती त्या मुलाला बोलावीत आहे. तो मुलगा त्यांना सांगत आहे की आई आजारी आहे. आईजवळ कोण बसेल? घरात दुसरे कोणी नाही. आईचा ताप वाढतच आहे. तुम्ही जा, आज मी येणार नाही. इक्बालने दगड खाली ठेवला. गणूदादा म्हणाले, बरं का दोस्तांनो, त्या दिवशी आमची मॅच रंगणार होती, पण आईला तापात फणफणत ठेवून जाणे चांगले का? सर्वांनी एकदम नाही असे उत्तर दिले. आता दत्तू पुढे आला आणि पाहू लागला. बापरे, केवढा पूर! लाल लाल पाणी आहे. पाण्याचे लोंढेच्या लोंढे येत आहे. आई ग, कोणीतरी लहान मूल घसरले. अरे अरे, गटांगळ्या खातय. काठावर त्याची आई किंचाळत आहे. छे छे, पाहावत नाही. हे काठावरचे लोक नुसते पाहत काय बसले आहेत? पलीकडच्या तालमीतून कोणीतरी पळत येत आहे. अंग घामाघूम आहे. व्यायाम अर्धवट सोडूनच आले वाटते. त्यांनी उडी टाकली पुरात. काढले सुद्धा त्या मुलाला. बुडणाऱ्या मुलाला वाचवणारा गणूदादाच. दत्तूने दगड खाली ठेवला. गणूदादा म्हणाले, त्या बुडणाऱ्या मुलाचे नाव गोविंदा. गोविंदाची आई मला म्हणाली की आजपर्यंत मला एकच मुलगा होता. आज गोविंदाला थोरला भाऊ मिळाला. गणूदादा पुढे सांगू लागले, घामाने निथळत असतानाच त्या पुराच्या पाण्यात उडी मारल्याने विषमज्वर झाला. 21 दिवस ताप येत होता. माझ्या आईच्या तोंडचे पाणी पळाले होते. माझ्याकडे पाहावे की भाजी विकायला जावे? आई पुढे मोठा प्रश्न होता. गोविंदाची आई माझ्या आईला धीर देत होती. माझी रात्रंदिवस सेवा करीत होती. शेजारचे भिकू भाऊ आणि राधाबाई रात्री जागायला येत होते. ज्या जानकीबाईंना आई रोज भाजी विकी, त्या बाई देखील एक दिवस मला पाहायला आल्या व माझ्या हातात 5ची नोट देऊन गेल्या. किती जणांनी म्हणून मदत केली सांगू? दत्तूची पाळी झाल्यावर सतीश पाहायला गेला. त्या 10-15 मिनिटात मुलांनी बरीच दृश्य पाहिली. 1932 साल कॅलेंडरवर दिसले. गणूदादा ऐन 25शीतील दिसत होते. खादीचा शर्ट, खादीची टोपी घालून जोरात ओरडत होते, नहीं रखना, नहीं रखना, ये जालिम सरकार नहीं रखना. शिरोडे गावी सत्याग्रह झाला. गणूदादा मुठभर मीठ घेऊन वर उठतात, तोच त्यांच्या कपाळावर थाडकन पोलिसांची लाठी बसली. भळकन रक्त आले. त्या जखमीवरच आणखी एक घाव बसला. केशवचा हात संपूर्ण रक्ताने माखला. गणूदादांची जखम केशवने रुमालाने दाबून धरली होती. पुढे गणूदादांना तुरुंगात टाकले गेले.
गणूदादांचा विजय 3 वर्षांचा होता. सगुणाबाई चिंतेत होत्या. चळवळीतील अनेक लोक येऊन सगुणाबाईंना धीर देत होते. हवं नको पाहत होते. दादा तुरुंगात गेले तरी आम्ही आहो ना, असे म्हणून आधार देत होते. मध्यरात्रीही कोणी मदतीला येत होते. पुढे 1942 साल उजाडले आणि काय, गणूदादा व सगुणाबाईवर आकाश कोसळले. चले जावच्या चळवळीत विजय मारला गेला. सगळी मुले अगदी चुपचाप बसली होती. गणूदादा पुढे म्हणाले, मुलांनो, या सगळ्या आयुष्यात मला खूप कष्ट पडले. संकटे हात धुवून पाठीला लागली, पण त्यातूनही मी टिकलो. एक एक गोष्टी आठवल्या म्हणजे काळजाचे पाणी पाणी होते, पण केल्या गोष्टींचा पश्चाताप होत नाही. या सगळ्या गोष्टींबद्दल मला आजही अभिमान वाटतो. मी केवळ स्वतःपुरते पाहिले नाही, माझा देश, माझा गाव, माझी आई या सर्वांच्या सुखदुःखात मी सामील झालो. त्यांच्यासाठी मी व माझ्यासाठीही त्यांनी खस्ता खाल्ल्या. श्रीखंड खाल्ले की उपाशी राहावे लागले. बंगल्यात राहिलो की झोपडीत, या गोष्टी महत्वाच्या खऱ्या, पण आपण कसे जगलो हे जास्त महत्वाचे. काय जगलो यापेक्षा कसे जगलो हेच महत्वाचे. मुलांनो, या दगडाची पूजा करायची म्हणजे अभिमानाच्या आठवणी विसरायच्या. मी सुंदर व्हायचे आणि केशवच्या तोंडावरचे देवीचे वन तसेच राहायचे. मला बंगला मिळायचा आणि गोविंदासारखे हजारो गोविंदा फुटपाथवर झोपायचे. हे सुख मला पेलणार नाही, सगुणाला तर नाहीच नाही. गणूदादाच्या बोलण्याने मुलांची मने भारावून गेली व त्याचे चरित्र पाहून त्यांचा त्याच्याविषयीचा आदर दुणावला.